श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार. मी रवींद्र अनगळगुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सज्जन हो, अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपण वेगवेगळ्या पूजनाविषयी आपण माहिती घेत आहोत. आज आपण दीपदान या संदर्भात काही आपण माहिती घेऊया. सुरुवातीला ज्या वेळेला राधाकृष्ण देवतेची आपण स्थापना करतो त्याच वेळेला नंदादीपाची आपण स्थापना केलेली असते. नंदादीपा म्हणजे काय, तर ज्या दिवशी तुम्ही दिवा स्थापन केला ते अमावस्यापर्यंत किंवा तुमचं पूर्ण उद्यापन होईपर्यंत तो दिवा अखंडपणे चालू राहणे याला म्हणतात नंदादीप. पण त्याप्रमाणे मोठी वात, तो दिवा मावेल एवढं दिवा तयार करणे, दिवा ठेवणे हे आपली सगळी तयारी करावी लागते. हा नंदादीप सुद्धा सगळ्यांना शक्य होईल असं नाही, तर किमान एक निरंजन तरी एखाद्या व्यक्तीला किंवा 33 व्यक्तींना दान दिलं तरी सुद्धा तुम्हाला या दीपदानाचं पुण्य तुम्हाला मिळतं. सर्वप्रथम आपण ह्या निरांजनाविषयी काय शास्त्रांनी माहिती सांगितलेली आहे ते आपण पाहूया. हे जे निरांजन आहे, मग हे पितळी निरांजन असू दे, तांब्याचं असू दे, चांदीचं असू दे किंवा अगदी मातीची पंती असू दे, हे पूर्ण निरांजन म्हणजे काय आहे, तर आपलं हे स्थूल शरीर आहे. या स्थूल शरीराचं प्रतीक, स्थूल देहाचं प्रतीक म्हणजे काय आहे, निरांजन आहे. या निरांजनामध्ये आपण जे तूप टाकतो किंवा तेल लावतात, गाईचं तूप असेल, त्या तूप म्हणजे आपल्या सूक्ष्म देह आहे. आणि ह्यामध्ये आपण जी वात लावतो, फुलवात लावतो, ती म्हणजे काय आहे, कारण देह आहे. ज्या वेळेला आपण देवासमोर निरंजन हे प्रज्वलित करतो, निरांजन लावतो, त्यावेळेला काय उद्देश सांगितलाय शास्त्रकारांनी, तर निरांजन प्रज्वलित केल्यानंतर जो प्रकाश परमेश्वरामध्ये आणि माझ्यामध्ये, आपण देवासमोर बसले असताना परमेश्वराशी प्रार्थना करायची असते, हे परमेश्वरा, निरांजन प्रज्वलित केल्यानंतर जो प्रकाश तुझ्या आणि माझ्यामध्ये पसरलेला आहे, तसा माझ्या जीवनाचा प्रकाश या जगात सर्वत्र पसरून मला झालेल्या जन्माचे, प्राप्त झालेल्या जन्माचे सार्थक होऊन माझ्या जीवनाचा उपयोग इतरांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी व्हावा, अशी प्रार्थना ईश्वराला करायची. दुसरं निरांजन ओवाळण्याचा, देवाला आपण निरांजन ओवाळतो आरती करताना वगैरे, काय उद्देश आहे, तर दुसरा उद्देश असा की पूजेसाठी आपण देवासमोर ज्या वेळेला बसतो त्यावेळेला आपल्यामध्ये आणि देवामध्ये, आपण आणि देव या दोघांच्या मध्ये आपण जी काही कर्म केलेली असतात त्यातली काही प्रतिकूल कर्म असतात. प्रतिकूल कर्म म्हणजे जे ईश्वराला मान्य नाही असे कळत नकळत आपल्याकडनं चुकीचे कर्म घडलेले असतात. अशा प्रतिकूल कर्माचे दोष पूजनाचे विधी मध्ये अडथळा करण्यासाठी उभे झालेले असतात. म्हणजे काय, तर तुम्ही जे काय देवाचं पूजन केलेलं आहे ते पूजनाचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचूच नये यासाठी तुम्हीच केलेल्या प्रतिकूल कर्माचे दोष त्या ठिकाणी उपस्थित असतात. मात्र ज्या वेळेला आपण या दिव्याच्या साह्याने निरांजन जेव्हा आपण देवासमोर असे जे वेळेला ओवाळतो, त्यावेळेला या दिव्याच्या प्रकाशामध्ये जे काही प्रतिकूल दोष असतात ते सर्व दोष या दिव्यामध्ये जो अग्नी असतो त्या अग्नीमध्ये भस्मसात केले जातात. म्हणजे तुमचे प्रतिकूल दोष नष्ट होऊन ईश्वराकडून
आणि तुम्हाला ईश्वराकडून तुमच्याकडे जो पूजनान केलेला जो आशीर्वाद आहे, तो आशीर्वाद सहजपणे दिला जातो. म्हणून देवाला निरांजन ओवाळायचे असते. मग असे हे निरांजन लोकांना तुम्ही जरी दिले, तरी तुम्हाला दीपदानाचे पूर्णपणे चांगले फल मिळते. अधिक मास महात्म्यानुसार काही श्लोक आहेत. ते श्लोक आपण जरा वाचूया, म्हणजे आपल्याला त्या दीपदानाचं काय महत्त्व आहे ते कळेल. दीपदात्यासी लाभे सुकांती, दीपदात्यासी मिळे धनसंपत्ती, दीपदात्यासी होय ज्ञान प्राप्ती, अंती मोक्ष ही त्या होय. दीपदाता सौभाग्य पावत, दीपद होय सुविद्यावंत, आयुरारोग्य समृद्धी बहुत, निश्चये लापत दीपदासी. अशा प्रकारे दीपदानाचं पुण्य दिलेलं आहे. आणि असे दीपदान करण्याचा जो मंत्र आहे, तो मंत्र आपण पाहूया. दीपो ज्ञानप्रदो नित्यं, देवतानां प्रियः सदा, दानेन अस्य भवेत् सौख्यं, शान्तिस्तत्वाञ्छितं फलम्. अशा प्रकारे तुम्हाला ज्या वेळेला महिन्याभरामध्ये जेव्हा शक्य होईल, त्यावेळेला तुम्ही हे दीपदान करा आणि महाविष्णूचा म्हणजे पुरुषोत्तमाचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल, यात काहीही शंका नाही. हा सर्व भाग आपण श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करूया. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. हा भाग कसा वाटला अवश्य कमेंट्समध्ये लिहा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.